उपळाई खुर्द येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, शिक्षक पतीवर गुन्हा दाखल. सासरच्या मंडळींकडून पतीवर गंभीर आरोप, शवविच्छेदन अहवालातून सत्य उलगडणार. माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावात विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिक्षक पतीवर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर वय वर्ष 36 असा मृत्यू झालेल्या त्या विवाहित महिलेचं नाव आहे. मुलीचा भाऊ विशाल श्रीमंत गवळी राहणार पेनोड तालुका मोहोळ यांनी पोलिसात शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली असून शिक्षक पती रवींद्र रोहिदास क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मयत भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर वय वर्ष 36 यांचे 2011 मध्ये रवींद्र रोहिदास क्षीरसागर यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ तसेच माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला जात होता. घरामध्ये निष्काळजीपणे अवघड्या विद्युत तारा ठेवण्यात आल्यामुळे भाग्यश्री हिला विजेचा धक्का बसल्यानंतर ती खाली पडून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेत घातपाताचा संशय ही मुलीच्या भावाकडून अर्थात फिर्यादीकडून व्यक्त करण्यात आला आहे. 498 अ 323 504 506 तसेच 304 अ या 5 कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी माढा पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटना सकाळी समजताच मृत महिलेच्या आई, वडील, बहीण, भावासह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरून सोलापुरात इन कॅमेरा शवविच्छेदन करून शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. रात्री उशिरा माढा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरील गर्दी कमी करून मयत भाग्यश्री यांच्यावर अंत्यसंस्कार केले. भाग्यश्री यांचा मुलीसोबतचा काही दिवसापूर्वीचा एक भावनिक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी पतीवर काय गंभीर आरोप केलेत पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मुलीचे आपण कोण आणि एकंदरीत काय घटना आहे? श्रीमंत बळीराम गवळी पेनोर माझी मुलगी उपळायला लिहिली. तिला लग्न झाल्यापासून हुंडा मागायचा, छळ करायचा, महिना 2 महिने इकडे ठेवायचा, तिकडे न्यायचा. गोड बोलून आपलं ते परपंच होईल लेकर आहे म्हणून जात होती. आता पुन्हा लगे माग 6 महिन्यापूर्वीच मुली आम्ही पापरीला शाळेला घातली. तिथनं काढून गोड बोलून इकडं आणली तिला बी मुलाला. नेमकं काय त्रास देत होते? कारण पेशाने ते शिक्षक आहेत. शिक्षक आहे ते सगळे निशा गांजा सहित निशा दारू गांजा ओढत होतो आणि पार्ट्या करायचं सगळ्या हुल्लडपोर. काय नेमकं त्रास काय देत होतं आणि मुलीनं तुमच्या कानावर काय घातलं होती? मारामारी करायचं. त्याच्या काकाला बी ते उपळायचं आणलं होतं मिटवाय, पण त्यानं बी काय मिटवलं नाही. होतच असते, बाया माणसाला सहन करावं लागत असतं म्हणून ते म्हणला. सारखा हान मार करत होता. मोठ्याने बोल. मावशी, नेमकं मुलीचा मृत्यू झालाय तुमच्या, नेमकं काय कारण आहे असं वाटतंय तुम्हाला आणि काय एकंदरीत संशय आहे तुम्हाला? मारून टाकला असणार, मारलेलं आहे त्याने. करंट कुठला बसताय, लाईट गेलती. काय ह्याच्या अगोदर काय घडलं होतं का असं काय? ह्याच्या अगोदर भांडणं करून सारखे येत जात होते. राहायचे तिकडं काय इकडं काय. 2-3 महिने शाळेला घातले लेकरं तिकडं नेऊन. काय तक्रार वगैरे केलत्या का पोलीस स्टेशनला तुम्ही ह्याच्या अगोदर? काय केलते की तिने स्वतःच केलती मोहळा जाऊन. नेमकं काय हा प्रकार आहे एकंदरीत काय सांगाल? न्याय मिळाला पाहिजे. आमच्या बहिणीला काय झालं की त्यांनी मारलंय असं मारलंयच वाटतंय आम्हाला. एकसं मारूनच टाकले ते. आमचा संशय आहे त्यांच्यावर. भांडण करत होता, मारहाण करत होता, पण ती भांडण जायची, गोड बोलून घेऊन जायचं, परत मारहाण करायचं. पण देत नव्हतं. तुमच्यापाशी असं काय शेअर झाले होते ते की असा प्रकार घडतोय माझ्याबाबत वगैरे असं काय? कशाचे व्हिडिओ पाठवतात? मारहाण केलेले, शिवे दिलेले. एक दिवशी तर दगड फेकून असं दगड माग घेऊन लागलं होतं.
सगळ्या गावामध्ये पळत होती. गावकऱ्यांनी बंद खोलीत आतमध्ये कोंडून ठेवलं होतं एक दिवसभर. पण एकीकडे शिक्षक आहेत ते, दुसरीकडे असं कृत्य काय तुम्ही समजत नाही का काढली कधी बहिणीची तिकडे जाऊन? हो काढत होतो की पण तर सांगितलं त्रास नाही, मी वारंवार त्रास करायचा, बोलू देत नव्हता बहिणीला. आम्ही जास्त कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे फोन जास्त करत फोन केला की तेव्हा म्हणायचा बोलायचं नाही, तुमच्यामध्ये आम्ही बोलतो का, तुम्ही आमच्यामध्ये कशाला बोलताय, भांडण लागते. काय आम्ही नाही ऐकायला गेलं की आमच्या मिस्टरांना फोन करून सांगायचं तुमच्या बायकांना माझ्या बायकाला बोलले नाही पाहिजे, बहिणी असून आम्ही आमच्या बाबतीत पण असे गलत शब्द वापरत. काल घडली घटना, एक व्हिडिओ व्हायरल झालाय सध्या सोशल मीडियावर, त्या लहान मुलीचा, त्यांच्या मुलीचा. काय भावना काय आहेत? एकीकडे इतकं प्रेमळ नातं आईचं त्याने वर्णन केलेलं त्या व्हिडिओमध्ये. मुलांवर जीव होता, बाकी तिची कुठलीच अपेक्षा मुलांसाठी ती तिथं येऊन तिला कॉम्प्रोमाइज करून मध्ये केस झाल्यानंतर पण सगळं हे करून सॉर्ट आउट करून ती आली होती, तिथं राहत होती, कारण पोरांच्या शिक्षणाचं घेऊन. काय मागणी काय असणार आहे तुमची? आम्हाला नाही पाहिजे आणि मुलं पण आपल्याकडे आली पाहिजे.